Subscribe and hit the bell icon and never miss any update on IM Marathi. अरे तू काय करतोय? तुला किती वेळा सांगितलं रात्रीचे नख कापायचे नसतात. सोमवारी चिकन खायचं नाही, रात्रीचे केस कापायचे नाहीत, माशावरती दूध प्यायचं नाही. अरे तू काय करतोय? तुला सर्दी झाली आहे ना, केळं कशाला खातोयस? अगं तू काय करते? रात्रीचा कचरा काढायचा नसतो, लक्ष्मी येत नाही घरी. अरे उन्हातनं आल्याला पाणी पिऊ नये बाळा, आणि दारामध्ये तर अजिबातच पिऊ नये. पुढच्या आठवड्यात श्रावण सुरू होतोय, विसरू नकोस. काय रे कुणाशी बोलतोयस? कोण आहे रे ही फेसबुकवरती? हा, मला नाही ऍड करणार फेसबुकवरती. बरोबर आहे, लाज वाटते ना आमची तुम्हाला. अरे हे काय, अख्खा डबा राहताच राहिला. तुमच्या जनरेशनला ना काही कळतच नाही. पैशांची किंमत, एक कवडीची किंमत नाही तुम्हा लोकांना. तुला माहितीये किती महाग असते भाज्या बाहेर? फ्लॉवर 40 रुपये किलो, कोबी 80 रुपये किलो. तुम्हाला ना सकाळ संध्याकाळला ती शेपूची भाजीच खायला दिली पाहिजे, मग बरोबर तुम्हाला सगळी किंमत कळेल. माझा ना डावा डोळा लवलवतोय. काय ती मच्छीवाली, किती ऍटिट्यूड ना. उद्या मी मस्जिदला जाऊनच ना अर्ध्या किमतीला मासे घेऊन येणार आहे आता. अहो जरा 1 रुपया घाला ना त्या एन्व्हलप मध्ये. काय रे जेवण आला तू? शी, अगं काल दारू पिऊन आला हा, आणि म्हणतो कसा दारूने मी बिअर प्याली. थांब येऊ दे बाबांना, मी सगळं सांगणार आहे थांबा. काय रे एवढं सगळं रदीचे फक्त 12 रुपये? त्याच्यामध्ये काय लोकसत्ता फक्त नाही आहे, टाइम्स ऑफ इंडिया पण आहे. सगळ्याला लोकसत्ताचा रेट नको लावतो. काजळला नजर लागेल तिला. काय पार्वतीचा परत ऍक्सिडेंट झाला? अरे आजचा एपिसोड नक्कीच खूप छान असणार आहे. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं ते दुधाच्या पिशव्या फेकू नका. काय ते हिंदी सिरियल, सगळे नवरे आपले शेरवानीमध्ये फिरत असतात. आपले मराठी सिरियल बघ किती छान असतात आणि खरे असतात. सगळे नवरे आपले चड्डी बनियांमध्ये फिरतात. आधी पुसणं, कचरा काढणं, जेवण बनवणं आणि कपडे धुणं सगळं मला करावं लागतं. कोणी एका गाडीची मदत करत नाही या घरात. ले लो मी ले लो दिल मेरा ले लो, लेने को आई ले लो जी ले लो. काय बेबो, कसली गाणी आजकालची बाबाशी. अहो कचरेवाला आलाय दिवाळी मागायला. या या झाली सकाळ. त्या दोषांच्या मुलाला बघ क्लास न लावता 92% मिळाले, आणि तुला 2 क्लास लावले तरी 75%. कसं होणार आहे तुझं देव? काय रे अंधारात काय करतोयस तू? काय ग दिल्या, कोण आहे हा? तुला सांगणार नाही, ही बेस्ट फ्रेंड आहे ना तुझी? बॉयफ्रेंड? हे बघ हे असले धंदे तुझे चालणार नाहीत, कळतंय ना? अरे तुझं वय काय आहे? अभ्यासाकडे लक्ष दे ना जरा. ते बाबांना आधीच सांगितलं होतं, अजिबात फोन देऊ नका. माझं कोणी घरात ऐकलं तर खरं ना. बाळा जरा उठ ना, जरा गोकुळचं 1-2 लिटर दूध येतील का प्लीज? आणि हा कोका कोला विसरू नको, पण दुपारी ना पाहुणे येणार आहेत पुण्याहून. अरे बाबू, अरे चक्कीवरनं ना पीठ आणायला विसरू नको, ओके? आणि हा अरे काल हा बाबांची लुंगी आहे ना त्या जोशाच्या खिडकीत उडाली आहे, ती पण घेऊन ये बाबा. आहे दिया काय दिया परदेस. कुठे गेला हा मुलगा बाबा? खरंच 10 मिनिटं झाली म्हणतो येतो येतो, आणि अर्धा तास झाला. आता पाहुणे यायची वेळ झाली. आता काय रे 24 तास फक्त फेसबुक, व्हॉट्सॲप, आणि काय तुमचं नवीन आलेलं आहे स्नॅपचॅट का काय ते. थांब बाबा आले ना तुझे, आता मी त्यांना सांगणार आहे वायफाय सगळं बंद करून टाकायचं. काय रे तुला किती वेळा सांगितलं, मशीनमध्ये कपडे टाकायच्या आधी जरा पॅन्टीचे खिसे खाली करत जा. एक्स्ट्रा क्लास म्हणे. हर्षला कॉल केला तो घरी होता, अखिलेशला कॉल केला तोही घरी होता. कसला रे तुझा एक्स्ट्रा क्लास? अद्वैताच्या लग्नात ना मजा नाही आली यार. या मसूरची आमटी आणि बटाट्याची भाजी या मेनूमध्ये कोणी ठेवतं का? तुला मी स्टडी टेबल दिलं, वेगळी रूम दिली, AC सुद्धा लावला. आता अभ्यास कधी करणार आहेस तू? तुला स्टडी टेबल दिलं, वेगळी रूम दिली, AC लावलाय रूम मध्ये, आता अभ्यास कधी करणार आहेस तू? अरे 15 कपडे इस्त्रीला दिले होते, 14 कसे काय आले परत? मला माहितीये, मला नक्की माहितीये, मी लिहिलेलं आहे की 15 दिले होते तुला. थांब. हो मी कुर्ता आणि पायजामा सेपरेट मोजले. रिक्षाचे पैसे वाचवून बसनी येते ती आई. रूम ठीक करण्याच्या कारणाने चोरून तुमच्या गोष्टी ऐकते ती आई. फेसबुकवरती ॲक्सेप्ट नाही केलं तरी प्रयत्न सोडणार नाही ती आई. ताजी चपाती तुम्हाला देते पण शेळ्या तीच खाते ही आई. बाबांनी राग दाखवला तरी तुमच्या पाठीशी राहते
ती आई. शेजारच्या काकूंनी विचारलं किती टक्के मिळाले, चांगलेच मिळाले असं सांगणारी ती आई. ॲडमिशन न झाल्यामुळे रात्रभर पंख्याकडे विचार करून बघणारी ती आई. तुमच्याशी कॉन्टॅक्ट राहावा म्हणून व्हॉट्सॲप शिकणारी आणि स्काईप शिकणारी ती आई. अर्धा तास घरी याला जर उशीर झाला तर तिचा जीव वर खाली होतो ती आई. तुम्ही अभ्यास करताय हे बघून मध्यरात्री उठून चहा करणारी ती आई. तुमच्या चुका वडिलांपासून लपवणारी ती आई. तर आमचा व्हिडिओ बघून तुम्हाला जर आपल्या आईची आठवण आली असेल तर पटकन एक फोन करा आणि आईला सांगा की तुमचं किती प्रेम आहे तिच्यावर. आणि आय एम मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.